मला असं वाटतं की ठीक आहे, बघा प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला जर काही कळत असेल किंवा काही त्यांच्या भावना असतील की नाही हे चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे, याला दिरंगाई होत आहे, ठीक आहे. राजसाहेब मोठे नेते आहेत, त्यांनी जर त्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली असेल आणि काही सूचना केल्या असतील तर त्या सूचना ग्राह्य धरणं गरजेचं आहे. आणि ही सुद्धा वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. स्पष्टपणे माझी पण हीच भूमिका आहे. या राष्ट्रीय महामार्ग जो आहे मुंबई गोवा बरेच दिवस रखडलेला आहे, रेंगाळलेला आहे. काँग्रेसच्या काळापासून, राष्ट्रवादीच्या काळापासून तो महामार्ग चालू आहे. आता आमच्या काळात तरी त्याला गती आलेली आहे, परंतु लवकरात लवकर आता तो पूर्ण होणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी बदलणं गरजेचं आहे. आज बदल जर झाला, सत्ता बदलेल तेव्हाच कुठेतरी अहो, लोकप्रतिनिधी बदलले म्हणून तर काम जलद गतीनं होतंय ना. ह्या पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात ते काम अति मंद गतीनं होत होतं. आमचे लोकप्रतिनिधी निवडून आले म्हणून ते आता मोठ्या गतीनं चालू झालेलं आहे. लवकरात लवकर महामार्ग आता पूर्ण होईल. ठीक आहे, आमचे भरतशेठ गोगावले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात आणि 15 ऑगस्ट पासून ते जोमानं कामाला लागले. नाशिकमध्ये देखील उद्धव ठाकरे गटाकडनं आंदोलन केलं जाईल खड्ड्यावर. नाशिकच्या खड्ड्यांबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा खेद व्यक्त केलेला आहे. कुंभमेळ्याच्या कामाच्या माध्यमातून नाशिकमध्ये अनेक रस्ते खोदलेले आहेत आणि त्या खोदलेल्या रस्त्यांमुळे अनेक दुर्घटना घडलेल्या ही वस्तुस्थिती आहे. आणि लवकरात लवकर कुंभमेळ्याचं काम जे आहे ते चांगल्या प्रतीचं होऊन ते खड्डे भरले जावे, ही भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी परवाच झालेल्या बैठकीमध्ये घेतलेली. सर, जरांगे पाटील पुन्हा एकदा टीकाप्रस्ताव एकनाथ शिंदेवर काल देखील केले होते आणि त्यामुळे आज देखील त्यांनी टीका केली आहे. बावनकुळेवर असतील किंवा एकनाथ शिंदेवर असतील की ते कशा प्रकारे आम्हाला फसवतात किंवा मराठ्याचा मुद्दा असं त्याच्यामुळे पुन्हा एकदा आत्महत्या. बघा, राज्याच्या इतिहासामध्ये महायुतीच्या कार्यकाळामध्ये किंवा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना एकनाथ शिंदे साहेब, मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असताना देवेंद्रजी फडणवीस साहेब, या दोघांच्याही कार्यकाळामध्ये मराठा समाजाला जेवढं जास्तीत जास्त सहकार्य आहे ती सहकार्य करण्याची भूमिका आणि भावना आमच्या सरकारनं घेतलेली आहे. जरांगे पाटील साहेबांबरोबर माझं 3 दिवसापूर्वीच चर्चा झाली होती. चर्चा झाल्यानंतर त्यांनी जी काही कामं मला एस टी महामंडळाच्या माध्यमातून सांगितली ती सगळी कामं मी केली. मी त्यांना हेही सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा परवा आमची जेव्हा मंत्र्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये तुमच्या नावाचा उल्लेख करून जे काही सहकार्य करायचे ते सहकार्य करण्याचं आमच्या सगळ्या मंत्र्यांना सांगितलं होतं. ते सुद्धा मला म्हणाले की हो, एकनाथ शिंदे साहेब चांगलं काम करतात, सरनाईक साहेब तुमचं पण आम्ही भविष्यामध्ये कौतुक करू. त्यामुळे एका पहिल्या दिवशी कौतुक केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी का विरोधात बोललं जातं मला हे कळत नाही. परंतु ह्या विषयावर निश्चितपणे एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या मनातला जो गैरसमज आहे ते दूर करतील. मला तरी वाटत नाही काहीतरी राजकीय पक्ष, परंतु शेवटी काही त्यांच्या मनामध्ये समज गैरसमज असतील ते दूर करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ती निश्चितपणे दूर करेल. मी 14 आणि 15 तारखेला धाराशिवच्या दौऱ्यावर आहे. निश्चितपणे त्या दरम्यान जर शक्य झालं तर त्यांना भेटेल, तर शक्य जर नाही तर त्यांच्यावर दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करेल. मी त्यांच्याशी चर्चा करतो. माझा आणि त्यांच्या संवाद हा होतच राहतो काही कामाच्या निमित्तानं, पण मी दौऱ्यावर असताना निश्चितपणे त्यांच्याशी चर्चा करतो. गणेश नाईकांनी पुन्हा एकदा शिंदे साहेबांनी टीका केलेली आहे. सरकारला घेऊन पाहायला गेलं तर रात्रीचं जे आहे ते पाप जे ते सकाळी उजेड बाहेर पडतं, त्यामुळे कल्पना नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार या बैठकीला अमित शहाच्या बैठकीमध्ये मला कल्पना नाही. हा बोला. ये जो अभियान चालू किया गया है, ये अभी 17 तारीख को सर्टिफिकेट दिया जाएगा, 15 तक चलेगा, तो इसके लिए क्या तैयारी और आगे क्या? मैं हमारे मुंबई मराठी साहित्य संघ और कोकण मराठी साहित्य परिषद के सभी हमारे सहयोगी हैं, उनका दिल से धन्यवाद देता हूं, क्योंकि 1989 में आरटीओ में जो नियम है कि हमारे सभी महाराष्ट्र में काम करने वाले हिंदी भाषिक जो ड्राइवर है उनको जुज़वी मराठी का ज्ञान होना जरूरी है, और अगर वो ज्ञान नहीं होगा तो उनको बैच दिया गया है. वो बैच देते वक्त यही
सवाल उनके सामने रखा गया था कि अगर आपको इतना मराठी ध्यान नहीं रहेगा तो आपको लाइसेंस और बैच नहीं दिया जाएगा। उसको मध्य रास्ते नज़र रखते हुए हमारे आरटीओ के अधिकारियों ने कार्रवाई करना शुरू की। हमारे पास बहुत सारे रिक्शा संगठन के हिंदी भाषिक नेता भी आ गए। शशांक राव आए, कृपा शंकर जी आए, हाजी अराफत जी आए, संजय निरुपम जी आए। उन्होंने कहा कि आप कहते हो वो सही बात है कि महाराष्ट्र में अगर रहना है, व्यवसाय करना है तो मराठी भाषा आना चाहिए, और हमारा तो यही कहना था कि मराठी भाषा उतनी आनी चाहिए जो प्रवासियों से संवाद रख सके। यानी जुज़बी मराठी आना जरूरी है। जो महाराष्ट्र की संस्कृति है, मराठी परंपरा है, उसको आप आत्मसात करो। और इसी दौरान हमें किसी लोगों ने बोला कि आप टाइमिंग दे दो 3 महीने का, तो हमने उनसे कहा कि 3 महीना क्यों भाई, 3.5 महीना हम देते हो, 105 दिन दिया, 1 मई से लेके 15 अगस्त तक का वक्त दिया। पूरे राज्य में हमारे सभी साहित्य परिषद के 1600 शिक्षकगण उनको शिक्षा देते थे, और उस माध्यम से 1 लाख से ज़्यादा यानी 1,10,000 का जो आंकड़ा है हमारे पास अभी तक आया है कि वो सभी हिंदी भाषी ड्राइवरों को हमने मराठी का ज्ञान दिया है। उनको सर्टिफिकेट भी प्रदान किया जाएगा कोकण मराठी साहित्य परिषद के माध्यम से। और 17 तारीख को आदरणीय उप मुख्यमंत्री और आदरणीय मुख्यमंत्री और आदरणीय मराठी भाषा मंत्री इनके उपस्थिति में हम वो कार्यक्रम रखेंगे, और उस कार्यक्रम में सर्टिफिकेट भी प्रदान किया जाएगा। एक बात उतनी ही सही है कि आरटीओ का नियम 1989 में हो गया, 1989 में, तो उस माध्यम से सबको हिंदी भाषिकों को मराठी का ज्ञान होना जरूरी है। तो अभी हमने ये मोहलत दी, अगर 17 तारीख के बाद में अगर किसी को मराठी आता नहीं रहेगा, जितना मराठी हम हमारा प्रवासियों के साथ बात करेंगे उतना तो आना चाहिए, नहीं तो उनके ऊपर कार्रवाई आरटीओ के नियम में जो लिखी है वो उसके माध्यम से हो। मगर महाराष्ट्र में अगर व्यवसाय करना है, महाराष्ट्र में अगर आपको रहना है, तो उतना मराठी तो आपको अनिवार्य है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।